राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। एका मंत्र्याने मला माझ्या खात्यासाठी महिला सचिव चालणार नाही असं म्हणत त्यांना डावलल्याचं म्हैसकर यांनी मुलाखतीत सांगितलं आणि त्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। मनीषा म्हैसकर यांची छापून आलेली ही मुलाखत मीडिया, सोशल मीडिया त्यासह राज्यभरात चांगली गाजते। दिल्लीमध्ये होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीमध्ये मनीषा म्हैसकर यांनी त्यांचा अनुभव मांडलाय। त्या मुलाखतीत मनीषा म्हैसकर काय म्हणाल्या ते आता सविस्तरपणे पाहूया। खरं तर महिला पुरुष भेद अत्यंत पुसट झाले आहेत, पण 2023 मध्ये सरकार स्थापन झालं तेव्हा माझ्या खात्यासाठी मला महिला सचिव चालणार नाही अशी भूमिका एका मंत्र्याने घेतली होती। हे धक्कादायक होतं, पण माझ्या 33 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये असा केवळ एकच अनुभव आला। अर्थात महिला अधिकाऱ्यांनी कायम वेळेचं व्यवस्थापन आणि प्राधान्यक्रम ठरवायचे असतात। उत्तम टीम उभी करायची असते। प्रशासकीय यशाचं रहस्य तुमची टीमवर्क किती चांगलं करता यावर अवलंबून असतं। विविध समाज माध्यमांवर सक्रिय असण्याचं कारण मला व्यक्त व्हायला आवडतं असं मनीषा म्हैसकर यांनी मुलाखतीत सांगितलं। तर मंत्र्यांना लाडक्या बहिणी फक्त मतांसाठी हव्या आहेत, मात्र मंत्री महिलांना सन्मान देत नाहीत असा आरोप विरोधकांनी केलाय। असा कोणतरी महायुतीतला आमदार, तो मंत्री, तो जर असा एका सनदी अधिकाराचा जर अपमान करत असेल, आपण असं मानतो की देशातला प्रथम नागरिक हा सनदी अधिकारी, पंतप्रधान वगैरे आहेत पण प्रशासकीय याच्यामध्ये ते असतात, मग अशा सनदी अधिकारी महिला म्हणून का तुम्हाला डाचल्या? आम्ही त्या मंत्र्याचा धिक्कार करतो। आम्हाला ते नाव कळलं पाहिजे। आपल्या माध्यमाने आम्ही त्यांच्याकडे मोर्चा देऊ। वरिष्ठ महिला अधिकाऱ्यानं सरकारमधल्या मंत्र्यांवर थेट भाष्य केल्यामुळे सत्ताधाऱ्यांची दाणादाण उडाली। त्या मंत्र्याचं नाव जाहीर करा असा पवित्रा विरोधकांनी घेतला। मनीषा म्हैसकर यांनी इतक्या उशिरा खुलासा का केला? संजय शिरसाट यांनी हा प्रश्न उपस्थित केला। मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये। एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो। म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात। 2023 मध्ये स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते। त्या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मंत्र्यांना मनीषा म्हैसकर यांना डावललं? या प्रश्नाचं उत्तर कधी मिळेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।